सातारा जिल्ह्यामध्ये काल फलटण तालुक्यात मुसळधार असा पाऊस झाला। यामध्ये ढगपट्टी सदृश्य असा पाऊस जो आहे तो पाहायला मिळाला। साताऱ्यातलं जे फलटण आहे या ठिकाणी जी बाणगंगा नदी जी आहे या बाणगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे या भागातील जे लगतची जी घरं आहेत या घरांना याचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी शुक्रवार पेठ शनीनगर जो परिसर आहे या परिसरात आहे आणि या ठिकाणी जवळपास 100 लोकांची वस्ती आहे, लोकवस्ती। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घरांमध्ये अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते प्रत्येक घरामध्ये शिरलेलं आहे। संसार उपयोगी साहित्याचं मोठं जे नुकसान आहे ती प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे। अगदी बाणगंगा नदीच्या लगत ही जी घरं आहेत या पूर्ण घरांमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास 5-6 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते या भागामध्ये आलेलं आहे। या घरात ज्या आहेत मावशी या आपल्या त्यांच्यासोबत बोलणार आहोत। मावशी, नेमकं काय परिस्थिती झाली आता? पावसामध्येच पाणी आलं, मिक्स झालं पाणी, ते काय कोणाला कळलंच नाही। प्रत्येक लाईनला आमच्या सगळ्यांच्या घरात पाणी आलं, सगळी घाबरले गेली, राहायची गैरसोय झाली, नंतर घरातलं नुकसान झालं, टीव्ही मशीन सगळं खराब झालं आणि पाण्यात पाणी मिक्स झाल्यामुळे कोणालाच काही कळलं नाही ना। प्रत्येकजण अडचणीत आलो, कोणाला पळायला येणं, कोणाला चालायला येणं। मला सांगा, पाणी पातळी म्हणजे ह्या घरामध्ये किती होती काय साधारणतः? ती काय आता बस एवढं माझी डोक्या इतकी उंची होती पाण्याची आणि पाणी भरपूर आलेलं, इचू काटा सगळं घरातून येऊन गेले। मग काल तुम्ही इथं होता कसं काय? काल आम्ही इथंच होतो, पण नुसतं दार उघडपर्यंत पाणी तिकडचं मागणं पुढणं सगळं मिक्सच होऊन गेलं, म्हणजे पूर्णच गल्लीत आमच्या असं नुकसान झालं। काय अपेक्षा आता अपेक्षा म्हणजे बघा आता काय तुमच्या ह्यानीच, आता बघा आता तुमच्या ह्यानीच काय, कारण टीव्ही गेला, सगळं गेलं, आता काय उपयोग नाही झाला। आचारी कामांची हातेरी गेली, पूर्ण शिगड्या बिगड्या सगळ्या गेल्या वाहून, शिगड्या गेल्या, वाद्या 3-4 गेल्या, जहारी। किती किती लोक वस्ती साधारणतः किती लोक? आता किती घरं आहेत आपले बघा, एक ह्या लाईनला 25-30 तर आहेत, ह्या लाईनला पुढची 25-30 आहेत। हो, पण 100 लोकांच्या पुढंच आहे ती, पण सगळ्यांची नुकसान झाली, कोणाची नाहीची नाही। रात्रभर लोक अशी पाण्यात बसून आहे ती। खरं तर पूर्णपणे चिखलाचं साम्राज्य आहे ते या परिसरात या वस्तीमध्ये झालेलं पाहायला मिळत आहे आणि असाच प्रकार जो आहे तो प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळं कुठंतरी प्रशासनानं, शासनानं याची गंभीर दखल घेऊन यांना मदत करावी अशी जी मागणी आहे ती या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आहेत ते करत आहेत। कॅमेरामन विशाल रायपुरेसह संतोष नालावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा।